मित्रांनो, व्हिडिओमध्ये सुरू असलेल्या प्रबोधनकार के.सी. ठाकरे द्वारा लिखित संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित वाचनाचे व्हिडिओज आपण पाहिले आणि आपण भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. गाडगेबाबांच्या जीवनगाथेसोबतच सुरू करतोय एक नवीन मालिका, स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनगाथेची. स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर हे पुस्तक लेखक डॉक्टर विगो दुर्गे यांच्या लेखणीतून अवतरित झालेले आहे. वाचनाला सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणे जर आपणास माझी वाचन शैली आणि माझा हा उपक्रम आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर सुरू करूया पुस्तकाचे वाचन. स्फूर्ती देवता रमाबाई. सुरुवात करूया लेखकाच्या मनोगतापासून. ज्या व्यक्ती खऱ्या अर्थाने जगतात आणि दुसऱ्याकरिता मरतात, अशा थोर महिलांपैकी स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर या एक होत. रमाबाई सारख्या निस्वार्थ व्यक्ती स्वतः अंधारात राहतात. प्रसिद्धीच्या प्रकाशात त्यांचे नाव फारच कमी झळकते, परंतु त्यांचे सर्व जीवन उदात्ततेने व त्यागाने भरलेले असते. साध्वी रमाबाईचे मोठेपण तिच्या पतिनिष्ठेत समावले आहे. रमा देवी म्हणजे कर्तव्य निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक. तिच्या कर्तव्य कठोर निष्ठेतूनच भारत देशाला ललामभूत असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा दैदिप्यमान सूर्य मिळाला. तिच्याच लहानशा स्फूर्ती ज्योतीतून पददलित अस्पृश्य समाजाला आत्मोद्धाराचा प्रचंड प्रकाश दिसला. हजारो वर्षे अज्ञान, अन्याय आणि अत्याचाराला बळी पडलेल्या कोट्यावधी अस्पृश्य बांधवांच्या मनात आत्मविश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सर्वस्व वेचले. हजारो वर्षे अज्ञान, अन्याय आणि अत्याचाराला बळी पडलेल्या कोट्यावधी अस्पृश्य बांधवांच्या मनात आत्मविश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी आणि आपल्या हक्काकरिता संघटितपणे लढा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वस्व वेचले. आजीवन त्यांचा ध्यास एकच, आमच्या दलित अस्पृश्यांना मानव म्हणून जगू द्या. हीन दीन लेखू नका, त्याज्य मानू नका, कारण ती सुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहेत. नीच खालच्या कुळात वा शूद्र म्हणून ते जन्माला आले, हा त्यांचा दोष नव्हे. उच्चवर्णीयांनी शूद्रांच्या या अतिशूद्रांच्या बाबतीत मानवता दाखविली पाहिजे. त्यांच्याशी बंधुभावाने वागले पाहिजे. त्यांनाच गावाबाहेर महारवाड्यात राहण्याची बळजबरी का करता? त्यांनाही आपल्या बरोबर घेऊन चला, कारण ती देखील तुमच्यासारखीच माणसे आहेत. प्राणी नव्हे, मांजर वा कुत्र्या सारख्या प्राण्यांना तुम्ही पाळता, जवळ घेता, प्रेमाने लाडविता, कुरवाळता, परंतु माझ्या दलित अस्पृश्य बांधवांनाच दूर का लोटता? समाजात त्यांनाही सुखाने राहू द्या. त्यांनाही तुमच्यासारखे शिक्षण द्या. स्वतःचा विकास करून घेण्याची संधी द्या. केवळ ते अस्पृश्य समाजात जन्माला आले म्हणून त्यांचा छळ नको, या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमरण प्रखर लढा दिला. या प्रदीर्घ लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी ढालीप्रमाणे सदैव असलेली त्यांची कर्तव्य दक्ष पत्नी, प्रेमळ सहचरणी व आदर्श गृहिणी स्फूर्ती देवता रमाबाईची पवित्र गाथा अबाल वृद्ध वाचकांना बोधप्रद ठरेल हे निसंशय. भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षमय जीवन गतिमान करणारी, त्यांच्या प्रत्येक कार्यास सक्रिय प्रोत्साहन देणारी आणि त्यांच्या दैनंदिन सुखदुःखात आत्मीयतेने सहभागी होणारी, मेणबत्तीप्रमाणे किंवा अगरबत्तीप्रमाणे स्वतःचे जीवन तीळ तीळ जाळून पतीला प्रकाशित करणारी वा सुगंधित करणारी रमाबाई आंबेडकर ही सर्वार्थाने अर्धांगिनी होती. स्वतःच्या कष्टमय जीवनाचा समिधा समर्पण करून बाबासाहेबाचा ज्ञान यज्ञ अखंड प्रज्वलित ठेवला. त्या रमाबाई डॉक्टर आंबेडकरांच्या खऱ्या सहचरणी होत्या. समरांगणात तेजाने तळपणाऱ्या वीरांगणा किंवा सामाजिक कार्यात स्वतःला स्वेच्छेने वाहून घेणाऱ्या गृहिणी आपल्या देशात अनेक झाल्या असतील, परंतु कीर्तीच्या किंवा प्रसिद्धीच्या प्रकाशात स्वतःला न येऊ देता आपल्या प्राणप्रिय पतीच्या कार्याची ज्योत आपल्या स्नेहाने सदैव प्रज्वलित ठेवणारी रमाबाई सारखी गृहलक्ष्मी एखादीच. अशा महान स्त्री रत्नामध्ये स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकरांची गणना करणे अप्रस्तुत ठरणार नाही. मित्रांनो, हे होते लेखकाचे मनोगत. आता रमाबाईच्या जीवनाबद्दल. जन्म
व बालपण. रमाबाईचा जन्म इसवी सन 1898 मध्ये दापोली जवळील वनंद गाव नामक लहानशा खेड्यात झाला. भिकू धोत्रे नावाच्या एका गरीब मजुराची रमाबाई ही दुसरी मुलगी. गावाच्या नावावरून भिकू धोत्रेला वनंद गावकर असेही म्हणत असत. तिच्या आईचे नाव रुक्मिणी. सारे लोक तिला रखमा म्हणत. भिकू व रखमा म्हणजे वनंद गावच्या गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहणारे एक अत्यंत गरीब कुटुंब. दिवसभर काबाड कष्ट करून त्याने कसा तरी आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा अशा निर्धन आई बाबांच्या पोटी एका रूप संपन्न अर्भकाचा जन्म झाला. भिकूने वनंद गावच्या ग्रामजोशांकडे जाऊन जन्म नक्षत्रानुसार नवजात शिशूचे जन्म नाव काढण्यास त्याला विनंती केली आणि मुलीच्या भविष्याची विचारणा केली. ग्रामजोशाने पंचांग पाहून जन्म नक्षत्राप्रमाणे मुलीचे नाव भागीरथी ठेवण्यास सांगितले. तत्कालीन ग्रहानुसार मुलीच्या जन्मपत्रिकेत रवी व गुरु उच्चीचा असल्यामुळे ही मुलगी ज्याची पत्नी बनेल त्याचा भाग्योदयाला कारणीभूत ठरेल, त्याची स्फूर्ती देवता बनेल, पतीची खूप सेवा करील, साध्वी आणि पतिव्रता म्हणून तिची कीर्ती सर्वत्र पसरेल. तिच्या पत्रिकेत राजयोग असल्यामुळे तिला मोठा कर्तबगार व महत्वाकांक्षी पती मिळेल असे भविष्य ग्रामजोशांनी वर्तवले. भिकूला आनंद झाला. आपल्या गरिबीच्या चिखलात जणू सुगंधी कमळ उगवल्याचा भास त्याला झाला. बारशाच्या दिवशी त्या सुंदर मुलीचे नाव रामी ठेवण्यात आले. भिकूजी धोत्रेने मोठ्या उत्साहाने सर्वांना साखर वाटली. भिकू धोत्रेची झोपडी तशी चंद्रमौळी, पण घरात सर्वत्र स्वच्छता असायची. घराच्या समोर होते एक लहानशे अंगण अन अंगणाच्या मध्यभागी छोटेसे तुळशी वृंदावन. घरातील एका कोपऱ्यात पांडुरंग रुक्मिणीची सुंदर प्रतिमा होती. सकाळी आंघोळ करून देवापुढे अगरबत्ती लावून भक्तिभावाने हात जोडण्याचा भिकूचा नित्यक्रम होता. कारण भिकू धोत्रे हा पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, तर त्याची पत्नी रखमा कुटुंबाचे कल्याण व्हावे म्हणून नित्य उपास तापास करणारी, देवाला साकडं घालणारी सात्विक पतिव्रता स्त्री होती. रखमाच्या पहिल्या मुलीचे नाव होते अक्का. अक्का 2 वर्षाची असताना रामीचा जन्म झाला. भिकू धोत्रे तसा दिसायला गोरा गोमटा, परंतु दैनंदिन कष्टामुळे थोडा काळ बनलेला. भिकू बिलकुल अडाणी म्हणजे अक्षर शत्रू नव्हता. त्याला थोडे लिहिता वाचता येत असे. संत तुकोबाच्या गाथेतील अभंग वाचून तो त्यांचा नित्य पाठ करीत असे. चोखोबा तर त्याचा आवडता संत. संत चोखोबाच्या वारकरी पंथाचा वारसा धोत्रे घराण्यांनी चालविला होता. घराण्याच्या रिवाजाप्रमाणे भिकू देखील वर्षातून एकदा तरी आषाढी नाही तर कार्तिकी एकादशीला नियमित वारी करायचा. त्या काळच्या जुन्या प्रथेप्रमाणे भिकू धोत्रेचे लग्न बालपणीच रखमाशी झाले होते. भिकूची पत्नी रखमा मात्र दिसायला गोरीपान, पिकलेल्या लिंबाप्रमाणे, परंतु सांसारिक तापाने थोडी वाढलेली दिसायची. परंतु भिकूजीचा प्रपंच ती मोठ्या कष्टाने पण दक्षतेने रेटीत असे. बायको मुलांच्या उदरनिर्वाहासाठी भिकू धोत्रे दाभोळ बंदरावरून माशाच्या टोपल्या वाहण्याचे काम करीत असे. मिळालेल्या मजुरीमध्ये आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो करीत असे. काळ पुढे सरकत होता. रामीचे वय हळूहळू वाढू लागले. तिची थोरली बहीण अक्का देखील निसर्गाप्रमाणे तिच्या बरोबरच वाढत होती. अक्का नेहमी आजारी राहत असल्यामुळे थोडी खुरटलेली दिसे, परंतु रामी मात्र सुंदर, सदाफुली, नित्य हसत, टवटवीत, त्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्यावर खिळलेले. अक्का मात्र या मानाने थोडीशी दुर्लक्षलेली, तरीही रामी बरोबर तिचेही लाड कौतुक त्याचे आई वडील करीत असत. खरे पाहिल्यास आपल्या या लाडक्या 2 मुलीवर जीवापाड माया करणे हाच या दाम्पत्याचा एक विरंगुळा होता. बालपणी अतिशय लोभस दिसणाऱ्या रामीशी नव्हे, भाग्याच्या भागीरथीशी 2 शब्द बोलून तिचे लाड कौतुक केल्याने दिवसभर कष्टाचे काम करण्याची स्फूर्ती भिकूजी धोत्रेला मिळत असे. त्यानंतर 2 वर्षांनी रामीच्या पाठीवर आणखी एक मुलगी झाली. तिचे नाव गौरी ठेवण्यात आले. या 3ऱ्या बाळंतपणानंतर रखमाची प्रकृती अतिशय बिघडली. तिची अन्नावरील वासनाच उडाली. पिवळी धमक रखमा आता पांढरी फट दिसू लागली. एकदा तर रखमा घरातच चालता फिरता एकदम कोसळली, बेशुद्ध पडली. आरडाओरड झाली. अक्का रखमाच्या तोंडावर पाणी मारू लागली. कुणी कांदा फोडून तिच्या नाकाला लावू लागले. भिकूने गावच्या
जवळच्या वैद्याला बोलावून आणले. वैद्याने रखमाला तपासलं आणि काही औषध दुकानातून आणायला सांगितले आणि यानंतर संयमाने राहण्याचा सल्लाही भिकूला दिला. भिकू धुत्रेने दापोलीला जाऊन आवश्यक औषध आणून वैद्याच्या सांगण्याप्रमाणे रखमाला नियमितपणे दिली. 3-4 महिन्यात योग्य औषधी उपचारामुळे तिची प्रकृती पूर्ववत सुदृढ झाली. तर मित्रांनो, या पुढील भागाचे आपण पुढील व्हिडिओमध्ये वाचन करूया. आपणास जर माझा हा उपक्रम, माझी वाचन शैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.